आता बघूयात बातमी मुंबईकरांसाठी। मुंबईकरांवर आता एका नव्या टॅक्सचं संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी महापालिकेकडे एक प्रस्ताव मांडलाय। दक्षिण मुंबईत कंजेशन टॅक्सचा मांडलेला प्रस्ताव वादात अडकलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं टॅक्सच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। मुंबईला व्यापून टाकणारी वाहतूक कोंडी नागरिकांचा मोठा वेळ घेत असल्यानं ही समस्या कधी सुटणार असा प्रश्न विचारला जातोय। त्यावर आता भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी प्रस्ताव सुचवलाय। वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावरती तोडगा सुचवणारा प्रस्ताव नार्वेकरांनी महापालिकेकडे मांडलाय। दक्षिण मुंबईतील व्यावसायिक केंद्रांमध्ये कंजेशन टॅक्स लागू करण्याची मागणी नार्वेकरांनी केली आहे। विशेषतः ज्या वाहनांमध्ये केवळ एकच व्यक्ती प्रवास करते त्यावर टॅक्स लावावा यावर त्यांनी भर दिलाय। दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट, फोर्ट आणि कुलाबा या भागांची हाय ट्रॅफिक झोन म्हणून निवड करावी। वेळ वाचवण्यासाठी चेक पॉइंटवर फास्टॅगनं टॅक्स कापावा। सीसीटीव्ही नेटवर्क आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिग्रेशन देखरेख ठेवावी। टॅक्समधून जमा होणारा निधी शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरावा असा पर्याय नार्वेकरांनी सुचवलाय। प्री आयडेंटिफाईड एरियाजमध्ये प्रायोगिक तत्वावर का असेना पण असा कर लावण्याची आज गरज आहे। तर आज जर तुम्ही बघितलं तर रस्ते वाढवणं हा एकमात्र उपाय नाहीये। तुम्ही किती रस्ते वाढवणार, किती रेल्वे ट्रॅक वाढवणार, त्याला पण एक सीमा आहे। तिकडे ते कधीतरी जाऊन ते लिमिटला येणार। पण लोक गाडी घ्यायच्या पूर्वी ती गाडी कुठे पार्क करतायत का करणार आहेत हा विचार होतोय का? मकरंद नार्वेकरांच्या मागणीवर आदित्य ठाकरेंनी ट्विट करून टीका केली आहे। मुंबईला आणि मुंबईकरांना फक्त लुटायचं हीच भाजपची वृत्ती आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। वाहतूक कोंडीवरती टॅक्स लावा म्हणजे जिजिया कर एक एक लावा आणि मुंबईकरांची लूट करा, हेच आता पुढे सुरू होणार आहे। आता बघा आगे आगे देखो होता है क्या, निश्चित विरोध करणार आहे। सामान्य नागरिकांनीही कंजेशन टॅक्सच्या प्रस्तावावरती हल्लाबोल केलाय। साऊथ मुंबईत सामान्य नागरिकांना प्रवेश करता येऊ नये यासाठी टॅक्स लावला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय। गाड्यावर टॅक्स लावला तर काय गव्हर्नमेंटचा फायदा होणार आहे, पब्लिकचा काय होणार आहे त्याच्यामध्ये? गव्हर्नमेंटचा फायदा त्याच्यामध्ये, पब्लिकचा काय नाही आहे। आणि गाड्या तर प्रत्येक जणाकडेच गाड्या आहेत, त्यामुळे पर्यायी व्यवस्था यांनी शासनानेच केली पाहिजे, महानगरपालिकेने। जागतिक स्तरावर लंडन, न्यूयॉर्क आणि सिंगापूर सारख्या शहरांमध्ये कंजेशन टॅक्स आकारला जातो, कारण वाहनांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त वाढली तर शहर ठप्प होऊ शकतं। त्यामुळे कंजेशन टॅक्सचा पर्याय चुकीचा म्हणता येणार नाही, पण त्याआधी सर्वसामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं जाळं निर्माण करावं लागेल। प्रवाशांना पर्याय द्यावा लागेल, त्यानंतरच कंजेशन टॅक्सबाबत विचार करता येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।